एकूणातच जरांगे फॅक्टर मराठवाड्यामध्ये किती महत्त्वाचा ठरू शकतो? निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आहेत. मराठवाड्यामध्ये मुंडे, अशोक चव्हाण, दानवे, खोतकर, तानाजी सावंत अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागते आणि या लढतींकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. थेट जाऊया कृष्णा केंडे यांच्याकडे आणि अधिक जाणून घेऊया. कृष्णा, मराठवाड्याभोवती सध्या महाराष्ट्राचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून फिरताना पाहायला मिळतं आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यामध्ये 46 मतदारसंघ आहेत आणि 1,57,00,000 मतदार 20 तारखेला या 46 जागेंसाठी शेकडो उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद करणार आहेत. खरं तर मराठवाडा हा शिवसेनेचा बालेकिल्ला. विधानसभा निवडणुकीमध्ये तो भाजपाचा झाला. आता 5 वर्षात पुलाखालून बरंच पाणी गेलंय आणि आता नेमकी हवा कुणाची आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत मराठवाड्यातले सगळे तज्ज्ञ पत्रकार आहेत. सुहास सरदेशमुख आहेत, संजय वरकड आहेत, संजीव उन्हाळे आहेत आणि बीडवरून खास आपल्यासाठी बातचीत करण्यासाठी हे धांडे पण या ठिकाणी आलेले आहेत. मराठवाड्यामध्ये आत्ताची स्थिती पाहता हवा कुणाची? मराठवाड्यात हवा कोणाची याच्याही पेक्षा मराठवाड्यात आत्तापर्यंतचा जो प्रचाराचं नेरेटिव्ह होतं ते मराठा आरक्षणाच्या अनुषंगानं होतं. त्याला लाडक्या बहिणीतून उत्तर मिळतं की नाही याच्यावर हवा कोणाची हे ठरणार आहे. हे लगेचच्या लगेच हवा कोणाची असं म्हणण्याच्या ऐवजी आत्तापर्यंत मागच्या 2 महिन्यामध्ये राज्य सरकारने ज्या काही घाईघाईमध्ये जेवढे काही लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले, पैसे दिले, लाडक्या बहिणींच्या योजना दिल्या, त्या खरोखर सरकारच्या बाजूने वळतात की नाही वळतात याच्यावर ती हवा ठरणार आहे. आणि आत्ता जी हवा आहे ती आत्तापर्यंतची आरक्षणाच्या बाजूने होती, ती कदाचित कंटिन्यू राहू शकते. काय सांगा? नक्कीच आत्ता हा जो फॅक्टर आहे हा महत्त्वाचा आहे. परंतु मराठवाड्यामध्ये आपण ट्रॅडिशनली जर बघितलं तर हिंदू आणि मुस्लिम वोटिंग असं ध्रुवीकरण करणं हा साधारणपणे एक ट्रेंड हिंदुत्ववादी पक्षांचा राहिलेला आहे. या निवडणुकीमध्ये मात्र हिंदुत्ववादी पक्षांसोबत तो ट्रेंड मराठा विरुद्ध ओबीसी असं पण आहे. एका बाजूला ध्रुवीकरण करताना गंमत अशी झालेली राजकारणामध्ये की हे अंगलट येतं का काय त्यांच्या हे ध्रुवीकरण. कारण रिव्हर्स पोलरायझेशन नावाचा जो प्रकार आहे तो मराठवाड्यामध्ये प्रचंड वेगानं होतो आहे. आणि जर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न घेऊन तो मागणी करत आहे आणि तो सत्तेचे दरवाजे ठोठवतो आहे. आणि जर सत्तेच्या दरवाज्यावर त्याला न्याय मिळत नसेल तर आम्ही सत्ता उद्ध्वस्त करू अशी त्यांची आंदोलकांची भाषा आहे. त्यामुळं तो तीव्र झालेला आहे. त्यामुळं हा असंतोष महाविकास आघाडीच्या बाजूला जाईल अशी एक शक्यता नाकारता येत नाही. उन्हाळे सर, आपण बऱ्याच निवडणुका बघितलेल्या आहेत, मात्र अशी परिस्थिती पक्ष फुटल्यानंतरची पहिल्यांदाच झाली आणि याचा मराठवाड्यावर काय परिणाम? याचा एक पहिली गोष्ट अशी की ही जी निवडणूक आहे ही 1995 सारखी होणार आहे. म्हणजे या निवडणुकीमध्ये कोणी निवडून आला तर 1000-2000च्या फरकाने येईल आणि बंडखोर आणि अपक्ष यांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा राहणार आहे. म्हणजे याच्यामध्ये आता याच्यातली गोष्ट अशी आहे की या युतीने, महायुतीने यथेच्छ असं अनुदान वाटप 1,86,00,000 बहिणींना पैसे दिलेले आहेत. याच्याशिवाय शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत. म्हणजे सरकारी तिजोरीतून जेवढं काही मला असं वाटतं पैशाचा वश करण्याचं जेवढं लागतं ते दिलेलं आहे. परंतु त्याच्यामुळे मतदार वश होईल का हा खरा म्हणजे प्रश्न ऐरणीवरचा आहे. हे नाहीतर या ठिकाणी जरांगे जो फॅक्टर आहे त्यामुळं ऑलरेडी ध्रुवीकरण झालेलं आहे, ऑलरेडी पोलरायझेशन झालेलं आहे, दुफळी झालेली आहे. दसरा मेळावे जे 2 गडावर झाले, नारायणगड आणि भगवानगड, हे नवीन 2 गड तयार झालेले आहेत आणि या गडावरच्या याच्यातून यांच्यामध्ये दुरावास निर्माण झालेला आहे. त्यामुळं या पातळीवर आघाडी जी आहे ही आघाडी सध्या पक्की आहे. परंतु युतीने जे या पद्धतीने प्रचार केलेला आहे, कारण त्यांना प्रचारच चालू होतं आत्तापर्यंत, तर कमी दिवस हे आघाडीला मिळणार आहे त्या तुलनेमध्ये. तर या दिवसामध्ये ते कशी निवडणूक लढतात याच्यावर हे बरंचसं अवलंबून आहे. हेतू तसं पाहिलं तर हा शिवसेनेचा बेल्ट आहे. पण आता यावेळेस झालं आहे असं की शिंदे यांचा जो गट आहे हा भाजपला सुद्धा कानामागून तिखट झालेला आहे. त्याच्यामुळं परिस्थिती अशी निर्माण होते की या 2 शिवसेनेची जी लढाई आहे ही लढाई पाहण्यासारखी राहील आणि भारतीय जनता पक्षांना एक जागा जिंकणं हे तसं कठीण होणार आहे. याचा मराठवाड्याचा जो ही सगळी चर्चा आहे ती खास करून बीडमध्ये सर्वाधिक होती ध्रुवीकरणाबाबतची. आणि पंकजाच्या पराभवानंतर धनंजय मुंडेंचं काय होणार हा देखील प्रश्न आहे. तर बीडमधली सध्याची राजकीय स्थिती काय? लोकसभेचे निकाल आपण सर्वांनी पाहिले आहेत. विशेष म्हणजे जरांगे फॅक्टर नावाचं आपण सगळ्यात जास्त इफेक्ट जर पाहिला तर हा
बीड जिल्ह्यावर झालेला आहे. जाळपोळीच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत आणि यानंतर आपण पाहिलं तर ह्याचा सर्वात जास्त फटका दिग्गज नेते असलेल्या पंकजा मुंडे यांना बसला आणि तीच चूक आता पंकजा मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे करताना दिसत आहेत. कारण की नरेंद्र मोदींची जी अंबाजोगाईला सभा झाली त्या अंबाजोगाईच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी थेट मुस्लिम बांधवांवर जो इशारा साधला आरक्षणाच्या विषयावर, त्याचा फटका पंकजा मुंडेंना बसला आणि परत तीच चूक आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे करताना दिसत आहे. सावरगाव या भक्तिगडावर जो मेळावा झाला, दसरा मेळावा, त्या ठिकाणी उघड धनंजय मुंडेंनी जी भूमिका घेतली, मला वाटतं ती कुठंतरी त्यांना फटका देणारी ठरेल. आणि पंकजा मुंडेंनी समजा जी भूमिका घेतली ती सुद्धा त्यांना भविष्यामध्ये कुठंतरी घातक ठरते की काय, असं सुद्धा आता दिसू लागलं. निश्चित. खरं तर मराठवाड्यामध्ये यावेळी वेगवेगळे पक्ष आहेत जसे महाराष्ट्रामध्ये आहेत, मात्र या सगळ्यावरती प्रभाव असणार आहे तो जरांगे यांचा, जो लोकसभेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. विधानसभेमध्ये जरांगेंचा फॅक्टर कसा राहील? विधानसभेमध्ये जरांगेंचा फॅक्टर निश्चितपणे राहील. त्याचं कारण असं आहे की आत्ता जरी आपण ओघ बघितला तर 700-800 अर्ज तरी त्यांच्याकडे आत्ता येऊन पडलेले आहेत की मला तुम्ही जर उमेदवार उभेच केले तर आमचा विचार करा असं म्हणणार आहे. म्हणजे सगळ्या सर्वसामान्य मराठा आमदारांना पण असं वाटायला लागलेलं आहे की आपण चुकून मकून कुठे राहिलोच तर आपल्या बाजूनं उभारणारा माणूस कोण असेल तर ते जरांगे असू शकतात असं म्हणून त्यांच्याकडे हे दिसत आहे. म्हणजे एक फॅक्टर जो ओबीसीला काउंटर करू शकतो अशा अर्थाने पण जरांगे हा फॅक्टर गेल्याही लोकसभेच्या निवडणुकांमध्ये होतेच, आताही तो कायमस्वरूपी दिसतोय. ते आता गर्दीवरून पण आपल्याला एक छोटा प्रश्न असा आहे की जरांगे दुपारी असं म्हणतात की मुस्लिम, दलित आणि मराठा एकत्र आले पाहिजे आणि संध्याकाळी जलील त्यांच्या भेटीला जातात. याचा मेळ बसेल असं तुम्हाला वाटतं का? आणि याचा फायदा की तोटा जरांगेने? नाही, आत्तापर्यंतचा जर भाग बघितला तर औरंगाबादमधला जो मुस्लिम चेहरा आहे, मुस्लिम मतदार आहे, त्यांनी MIMला जवळ केलेलं होतं, अन्यत्र नाही. अन्यत्र काँग्रेसला मुस्लिम मतदारांनी एकत्र केलेलं होतं. अशा स्थितीमध्ये आपला जो वोट बँक आहे किंवा आपली जी मतपेढी आहे ती वाचवण्यासाठी म्हणून जलील जरांगेंपर्यंत गेलेले आहेत. म्हणजे त्यांचं आणि यांचं लगेच कॉम्बिनेशन होईल असं नाही, तर किमान आपला मतदारसंघ सुरक्षित करता येऊ शकतो का याच्यासाठी म्हणून ती भेट झालेली असावी असं समजायला आत्ता काय फॅक्टर जरांगेचं मराठवाड्यामध्ये? नाही, जरांगेचा मी आधी जसं उल्लेख केला त्याला थोडंसं मी कंप्लीट करतो की मराठा विरुद्ध ओबीसी असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा हे दोन जाती किंवा दोन जातीचे घटक, याचा फायदा कुणाला होईल? नक्कीच ओबीसीचा? नाही, मुद्दा तोच आहे की जरांगेंचा अटॅक हा साधारणपणे भारतीय जनता पक्षावर जास्त तीव्रतेने आहे. त्याच्यामुळं निगेटिव्ह वोटिंग मी त्याला म्हणतो की निगेटिव्ह वोटिंग मराठा जे आहेत ते भाजपच्या विरुद्ध मतदान करतील. त्यामुळं नॅचरली त्याचा फायदा महाविकास आघाडीतल्या त्या उमेदवारांना होईल तिथं. बरं, आणि जर जरांगे पाटलांनी उमेदवार उभे केले तर शक्यता तशी तर मला कमी वाटते. एक पत्रकार म्हणून आपण जवळून आंदोलन बघितलं, ते नेहमी काहीतरी एक रस्ता दाखवतात आणि दुसऱ्याच मार्गाने जातात. त्यामुळे ते नेहमी म्हणतात माझा गनिमी गावा खरं म्हणजे सांगत नसतात, पण ते सांगतात की मी गनिमी गावाने लढतोय. त्यामुळं मला वाटत नाही, पण त्यांनी जर उमेदवार उभे केले तर मात्र अंदाज वर्तवणं फार मुश्किल होऊन जाणार आहे. कारण तो जो वोटर आहे तो कोणाला डॅमेज करतो हे आत्ताच्या घडीला सांगणं फार अवघड आहे. बरं, काय सांगाल? काय नाही, याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरांगेंना जी जास्त हवा दिली ही शिंदे गटाने दिलेली. आजही शिंदे गटांचे आणि जरांगेंचे जवळकीचे संबंध आहेत. वानगी दाखल तुम्हाला सांगायचं झालं तर संभाजीनगरची जागा आहे ही जरांगे यांच्या शिफारशीनुसारच संदीपान भुमरे यांना मिळाली आणि संदीपान भुमरे निवडून आलेले आहेत. तेव्हा याच्यामध्ये ते भूमिका फक्त भाजप विरोधी घेत आहेत आणि शिंदे यांच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे असं त्यांचं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी भूमिका आहे. ती भूमिका जोपर्यंत स्पष्ट ते करत नाहीत तोपर्यंत मला असं वाटतं की या निवडणुकीला रंग भरणार नाही. पण जरांगे यांनी स्वतः जर उमेदवार उभा करायचं ठरवलं तर मग मात्र त्यांना राजकारण काय हे चांगलं समजेल आणि एकंदरच निवडणूक ही त्यांच्यासाठी फार इतकी सोपी जाईल असं मला वाटत नाही. ते कुणाला तरी पाठिंबा देतील, कुणाला तरी विरोधात राहतील. या दोन्हीतला आर नाही तर पार जी लढाई ते लढतील असं मला वाटतं दिसतंय. परंतु ओबीसीचं कन्सॉलिडेशन हे देखील तितक्याच ताकदीने होणार आहे. असं होणार नाही की मराठा समाज एकत्र झालाय, ओबीसी आणि इतर समाज देखील आहे. आता या बहिणीमध्ये देखील ज्या मुस्लिम बहिणी आहेत, ज्या दलित आहेत, हे सगळे जे मतदान हे 100% भाजपला होईल असं नाही. घर घर संविधान हे त्यांनी जरी म्हटलेलं असलं तरी संविधानाबद्दल अजूनही साशंकता दलित समाजाच्या मनामध्ये आहे. आणि एकंदर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळं पहिलं विसरण्यासाठी केलेलं आहे. म्हणजे ज्या पद्धतीने पक्ष फोडलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांची नीती राहिलेली आहे,
हे मला असं वाटतं की मतदार विसरणार नाहीत, कारण इथले जे मूळ लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, हे शिवसेनेचे आहेत आणि त्यांना असली फोडाफोडी मुळातूनच आवडलेली नाही. बीडमध्ये अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुरेश धस आहेत, त्याचबरोबर मुंडे आहेत आणि इतर नेते देखील आहेत. सुरेश धस मेळाव्याला उपस्थित राहिले. या सगळ्याची बीडमधल्या 6 जागेंचं तुमचं विश्लेषण काय? 2019च्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं तर 6 मतदारसंघातल्या ज्या 4 जागा होत्या त्या राष्ट्रवादीला होत्या आणि 2 जागा ज्या होत्या ह्या भाजपला होत्या. यामुळे 2024चं जे विशेष लक्ष आहे, मुळात मनोज जरांगे पाटील हे बीड जिल्ह्यातले आहेत. यामुळे बीड सगळ्यात जास्त जी तीव्रता आहे ही बीड जिल्ह्यामध्ये आहे. यामुळे येणारी 2024ची जी निवडणूक आहे ही ह्या दिग्गज नेत्यांसाठी सोपी नाही आहे. तुम्ही जसं सुरेश धस यांचा उल्लेख केला, सुरेश धस दोन्ही मेळाव्याला गेले. सकाळी ते गडाकडे आले पण पायथ्यापासूनच ते वापस गेले. यामुळे त्यांच्यावर त्या ठिकाणी सुद्धा नाराजगी झाली आणि त्यानंतर ते सावरगाव या ठिकाणी दिसले. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक भीती आहे की ही निवडणूक सहजासहजी सोपी नाही आहे. आणि धनंजय मुंडेंचा विषय जर पळीजला तुम्ही घेत असताल तर 2019च्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त मतदान त्यांना मराठा बांधवांनी केलं आणि कालच्या ज्या मेळाव्यामध्ये त्यांनी जी उघड भूमिका घेतली आहे आणि त्याच ठिकाणी आता शरद पवार हे ओबीसीचा चेहरा देण्याची तयारी दाखवत आहेत. यामुळे त्यांच्यासाठी बी मला वाटतं ही सहजासहजी निवडणूक आहे. जरांगेसाठी उभा करणं सोपं आहे की पाडणं सोपं आहे की निवडून आणणं सोपं? बघा, लोकसभेमध्ये त्यांनी पाडापाडीचं नियोजन केलं, परंतु मला सांगा, महाविकास आघाडीला याचा सर्वात जास्त फायदा झाला. त्या खासदारांना आज जर सांगितलं की आमचा एक मुद्दा उपस्थित करा तर ते पक्षाच्या विरोधात जाऊ शकत नाहीत. यामुळे मला वाटतं सरळ मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःचे उमेदवार उभे करावेत, परंतु मुस्लिमचा मुख्यमंत्री घोषित करावं, दलित बांधवांचा उपमुख्यमंत्री घोषित करावं आणि तिन्ही समाज मिळून जर ते ह्या निवडणुकीत उतरले तर मला वाटतं सरकारला जे अपेक्षित होतं ते अपेक्षित राहणार नाही. अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. अशोक चव्हाण हरले, त्यानंतर श्रीजयासाठी त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रावसाहेब दानवे हरले, मुलगा संतोष दानवे भोकरदनमधून लढतोय, मुलगी लढण्यासाठी इच्छुक आहे. धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला आहे, अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला आहे. तुम्हाला खास आव्हानं कोणत्या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतात? धनंजय मुंडेंच्या मतदारसंघामधलं आव्हान मोठं आहे. भोकर मतदारसंघामधलं पण आव्हान मोठं आहे. म्हणजे तुम्ही ज्यांची नावं घेतली त्या सगळ्या मतदारसंघांमधलं आव्हान निश्चितपणे मोठं आहे. पण एकूणातच एकूणच सत्ताधारी म्हणजे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या असतील किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेते असतील, त्यांना त्यांच्या गेल्या वेळेसच्या जागा राखता येतात की नाही हा खरा महत्त्वाचा विषय आहे. कारण 16 जागा भारतीय जनता पक्षाला गेल्या वेळेसच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या होते. त्याच्यानंतर 12 जागा शिवसेनेला होत्या. तर या जागासुद्धा त्यांना राखता येतील की नाही राखता येतील हा खरा प्रतिष्ठेचा मुद्दा असा आहे. पक्ष म्हणून, व्यक्ती म्हणून तर त्या प्रतिष्ठा सगळ्याच याच्यामध्ये असणारच आहेत. मोठ्या नेत्यांना त्यांच्या मुलांना निवडून आणण्याच्या आहेत. कारण आपल्याकडचा बहुतांश नेत्यांचा किंवा आपला सगळाच राज्यकर्ते हे वारसानीच पुढे आलेले आहेत. म्हणजे अन्य ठिकाणातून एखादा माणूस निवडून येणार पण ते फारच कमी आहे. त्याच्यामुळे ही प्रतिष्ठा ही पक्षाच्या लेवलला पण तेवढीच आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.